मुथाळणे येथे उद्या भैरवनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन। अकोले तालुक्यातील मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं गावच्या नैऋत्य दिशेला असलेल्या डोंगरावर जुने भैरवनाथाचे मंदिर पाडून त्या जागेवर आकर्षक असे नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे। गेली 6 महिन्यापासून सुरू असलेलं हे काम पूर्णत्वास जाऊन उद्या बुधवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी या ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते नवीन भैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम होणार आहे। यासाठी आवश्यक सामुग्रीची आज जमवाजमव करण्याची धावपळ सुरू होती। या मंदिर बांधकाम कामी मुथाळणे ग्रामपंचायतीचे मोठे योगदान लाभले आहे। मुथाळणे गावच्या नैऋत्य दिशेला डोंगरावर नव्याने बांधण्यात आलेले हे मंदिर उंचावर असून हे स्थान चोहोबाजूनी नैसर्गिक संपत्तीने नटलेलं आहे। या परिसरात माणूस आला तर त्याचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो। या ठिकाणावरून आपण संपूर्ण अकोले बरोबरच निळवंडे धरणाचा परिसर पाहू शकतो। या ठिकाणी भैरवनाथ मंदिराजवळ मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं 1 ते 1.5 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन करून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे। अतिशय रम्य परिसरात उभारण्यात आलेल्या भैरवनाथ मंदिराच्या कळशारोहण व प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत मुथाळणे यांच्या वतीनं सरपंच सुनंदा अविनाश गावंडे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तथा माजी उपसरपंच चक्रधर भीमाजी सदगीर, उपसरपंच अलका संतोष सदगीर, माजी उपसरपंच किसन तुकाराम होलगीर, अरुण तानाजी फोडसे, संजय तुकाराम कातोरे, संगीता लक्ष्मण मध्ये, सुनीता बाळू सदगीर, कविता सुरेश कातोरे, सविता चंद्रभान बांगरे तसेच मुथाळणे ग्रामस्थ अशोक रामभाऊ गावंडे, बाळू रामकृष्ण सदगीर, शंकर नारायण सदगीर, सोमनाथ सावळेराम सदगीर, राष्ट्रवादीचे शंकर सदगीर, विठ्ठल बाबूराव सदगीर, धोंडीबा गंगाराम सदगीर, रखमा बाळू बांगारे, मधुकर दगडू गोसावी, रामनाथ मायाजी कातोरे, भीमा रामभाऊ सदगीर, वैभव दत्तू सदगीर, पुंजा बाबा करवर, मारुती पांडुरंग फोडसे, नामदेव भगवंता गावंडे, भास्कर लहानू सदगीर आदींनी केला आहे। नमस्कार, मी शांताराम दाराडे टीव्ही न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण मुथाळणे येथे आहोत। मुथाळणे येथे भैरवनाथ मंदिराचं काम चालू आहे। भैरवनाथ मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम उद्या दिनांक 25 मार्च 2026 रोजी या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा का हे जे मंदिर अतिशय उंचावर आहे, बाजूला एक कडा आहे। या कड्यावरून संपूर्ण जो परिसर आहे आपला निळवंड्याचा संपूर्ण परिसर दिसतो। इकडे सगळा अकोल्याचा परिसर दिसतो। अशा प्रकारचा एकदम रमणीय परिसर असून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरवरून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मंदिराचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम उद्या होणार आहे। तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी हजर राहावे अशी विनंती मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। उद्या दिनांक 25/3/2026 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये आमच्या मुथाळणे गावाचं जे कुलदैवत आहे श्री भैरवनाथ मंदिराचं या ठिकाणी मंदिराचं उद्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी उद्या श्री भैरवनाथ मंदिराचं मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहणच्या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी उद्या सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावा या ठिकाणी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मुथाळणे ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी विनंती करीत आहे। या ठिकाणी आपल्या श्री भैरवनाथ मंदिर भैरवनाथ देवस्थान या ठिकाणी बरेच दिवसाची इच्छा होती सर्व ग्रामस्थांची। या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे, या ठिकाणी वर पाण्याची सोय झाली पाहिजे। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेतल्यानंतर त्याचबरोबर ग्रामपंचायतना सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी आज आपलं भैरवनाथाचं मंदिर उभं राहिलेलं आहे। त्यामुळं सर्व ग्रामस्थांना सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या ठिकाणी मी विनंती करतो का उद्या दिनांक 25/3/2026 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये आपल्या श्री भैरवनाथ मंदिराचं प्राणप्रतिष्ठा व कळशारोहणचा कार्यक्रम आहे। त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करीत आहे।
आज या ठिकाणी आपल्या मुथाणे गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं आमचं गाव मुथाणे गाव अतिशय डोंगराळ भागात असं विसलेलं गाव आहे. या गावामध्ये आमचं दैवत भैरवनाथाचं मंदिर या डोंगरावर हे मंदिर उभारलेलं आहे. पूर्वीचं सुद्धा एक मंदिर असं चांगलं होतं. त्या पूर्वीच्या जुन्या लोकांनी ते मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधलं होतं आणि या परिसरामध्ये आजूबाजूच्या तालुक्यातले जे जनता आहे ते सर्व या मंदिरासाठी त्यांची श्रद्धा आहे आणि सर्व लोक या भैरवनाथच्या मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच आमची यात्रा पुढे आता 1 तारखेला होते, एप्रिल 1 तारखेला, आणि चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी इकडे भैरवनाथची यात्रा या ठिकाणी साजरी केली जाते. जत्रा सुद्धा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी होते. तसंच मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, आमच्या मुथळणीचे ग्रामस्थ असतील सर्वांना विनंती करतो, कारण उद्या जे नवीन मंदिर जे झालेलं आहे ते उद्या कळस पूजा आणि भैरवनाथाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे. तरी आजूबाजूच्या वाड्यावस्तीतील सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की सर्वांनी उद्या या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठेसाठी यावं आणि अकोले तालुक्यातील जनतेला सुद्धा मी विनंती करतो, आमच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व जनतेने आलं तर आम्हाला अतिशय आनंद होऊ शकतो आणि यात्रा सुद्धा आमची 1 तारखेला आहे. त्या यात्रेला सुद्धा सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या डोंगरदऱ्यामध्ये जे आमचे तरुण कार्यकर्ते यांनी काळजी घेतली आणि चांगलीच काळजी घेऊन त्यांनी चांगल्या विचाराने या डोंगरावर या भैरवनाथाचे मंदिर जुनं होतं ते जुनं मंदिर खोलून आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे व त्यांच्या हुशारीप्रमाणे एकदम पद्धतशीर मंदिराचं काम केलेलं आहे. मूर्ती बसवण्याची तारीख 25 तारखेला ज्या जागेवर आपले दैवत होते त्या जागेवर ठेवण्यात येणार आहे आणि कळसाची सुद्धा पूजा होणार आहे. तेव्हा भाविकांना एक विनंती, नायकरवाडी असो, पागीरवाडी असो, कानडवाडी असो, भैरवनाथवाडी असो, अनेक वाड्या अशा बऱ्याच वाड्या ह्या गावांना आहेत. एकच विनंती का सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावं आणि आमचे ज्येष्ठ नेते अशोक रामभाऊ गावंडे त्यांची सून सरपंच आहे, आदिवासी माणूस आहे, पण त्यांनी अनेक वेळा स्वतःचे कष्ट सहन करून आणि या गावात या डोंगरावर सायपिंग आणण्याचा प्रयत्न करून आणि एकदम पद्धतशीर त्यांनी काम केलेलं आहे. एक विनंती आहे असं की हा भैरवनाथ असा आहे, तो सदाशिवाचा अवतार आहे आणि त्या भैरवनाथाने सोनारी गावात जाऊन जुन्या काळामध्ये दैत्य मारलेले आहेत. म्हणू नका भैरवनाथ असा आहे की त्या दैवताची अशी एक श्रद्धा आहे, तुम्हा आम्हाला सुखी ठेवण्याची, बाळ गोपाळ सुखी ठेवण्याची. तर कुणी कटाळा करू नये. ज्यांना कळालं त्या लोकांनी या ठिकाणी हजर व्हायचंय आणि या कार्यकर्त्यांना आमच्या गावच्या वतीने आम्ही सगळे नागरिक त्यांनी कष्ट घेतल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत आणि इथून पुढे राहिलेले जे काही कामं असतील तेही त्यांनी पद्धतशीर एका जीवाने एका मताने करावं एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. उद्या मुथाणे गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजाच्या मंदिराचे मूर्तीचे प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम उद्या दिनांक 25/3/2026 रोजी मुथाणे येथे होणार आहे. तरी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मुथाणेच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की या कार्यक्रमास आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे.